म्हणजे 2 रिळनेच आपल्याला वर्क करायचं, म्हणजे 2 स्टँड्स 2 धाग्यांनी आपल्याला वर्क करायचं। सिंगल धागा आपण यूज केला ना तर एकदम थिन थ्रेड असतो, त्याच्यामुळे ना आपलं वर्क एकदम म्हणजे खूप छोटीशी चेन दिसणार एकदम बारीक, म्हणून नेहमी डबल थ्रेडने आपल्याला वर्क करायचं। ठीक आहे, सो मी 2 थ्रेड एकत्र केले असे आणि इथे मी एंड नॉट टाय करते। दोन्ही थ्रेडला एकत्र करून एंड नॉट गाठ मिळाली आपल्याला। ठीक आहे, आणि नॉर्मल जसं आपण चेन स्टिच करतो ना जरी थ्रेडनी, तशीच चेन आपल्याला करायची, सेम प्रोसेस आहे, सेम वेनी आपल्याला करायचं। ठीक आहे, हे बघ मी थ्रेडला वरती आणलं, टर्न केलं, खालून थ्रेड लाईन एकदम थोडंसं पकडून ठेवायचंय, टर्न हळूच ट्विस्ट करायचं निडलला आणि पुढे पंच। ठीक आहे, थ्रेडला रोटेट केलं, ट्विस्ट केलं आणि पुढे पंच। नॉर्मल चेन आपण जसं करतो तसं।